तेव्हा विधिमंडळातली ही दृश्य आपण बघतोय परिसरातली। विधिमंडळ परिसरात आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा आणि महाराष्ट्रातले 4 क्रिकेट खेळाडू पोहोचलेले आहेत। ढोल ताशांच्या गजरात त्यांचं स्वागत करण्यात आलेलं आहे महाराष्ट्रीय पद्धतीनं। थोड़ा सा बाजूला। T20 वर्ल्ड कप मध्ये टीम इंडियाने जी शानदार कामगिरी केलेली आहे त्या टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा हा विधिमंडळ परिसरात आता पोहोचलेला आहे। महाराष्ट्रातले 4 महत्त्वाचे खेळाडू ज्यांनी या संपूर्ण वर्ल्ड कप मध्ये चमकदार कामगिरी केली, विश्वचषक जिंकण्यासाठी हातभार लावला, त्यांचा सन्मान राज्य सरकारतर्फे केला जातोय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या सरकारी बंगल्यावरती या खेळाडूंना खास निमंत्रण दिलेलं होतं। तिथं शाल श्रीफळ देऊन त्यांचा सन्मान केला आणि आता विधिमंडळातल्या सेंट्रल हॉलमध्ये खास सत्कार त्यांचा आयोजित करण्यात आलेला आहे। विधिमंडळातल्या सेंट्रल हॉलमधली ही दृश्य आपण बघतोय। संपूर्ण कार्यक्रमाची तयारी झाली आहे। पुढच्या काही मिनिटांमध्ये हे मानाचे खेळाडू इथं पोहोचतील। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्य सरकारमधले महत्त्वाचे मंत्री नेते मंडळी या सेंट्रल हॉलमध्ये उपस्थित असतील आणि तिथं या मुख्य कार्यक्रमाला सुरुवात होईल। लेझिम पथक, ढोल ताशा पथक, अस्सल महाराष्ट्रीय पद्धतीनं या खेळाडूंचं स्वागत करण्यात आलंय।